नागपुर में आयोजित महाराजस्व समाधान शिविर अभियान को लेकर जिलाधिकारी कार्यालय स्थित सभागृह में पत्रकार परिषद संपन्न हुई। इस मौके पर जिलाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर ने अभियान की विस्तृत जानकारी साझा की और बताया कि इस पहल का मुख्य उद्देश्य राजस्व विभाग से जुड़ी आम जनता, किसानों और अन्य लाभार्थियों की समस्याओं का त्वरित समाधान करना है। उन्होंने जानकारी दी कि ये अभियान पूरे जिले में मंडल स्तर पर चलाया जाएगा, जिसमें लंबित मामलों का निपटारा मौके पर ही करने का प्रयास किया जाएगा। प्रशासन ने नागरिकों से अधिक संख्या में इन शिविरों का लाभ उठाने की अपील की है। यह अभियान छत्रपति शिवाजी महाराज के नाम पर संचालित किया जा रहा है, जिसका उद्देश्य सुशासन और जनसेवा को मजबूत करना है। आज बेसिकली आपली जे प्रेस ठेवली आहे ते दोन बाबींसाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आहे। पहिलं, नुकताच जे HPV वॅक्सिनेशन जे मुलींमध्ये आपण स्कूल गोईंग मुलींमध्ये जे आपण कॅम्पेन आता लॉन्च करणार आहे 9 तारखेला, त्याच्यामध्ये आपण HPV वॅक्सिनेशन कॅम्पेन जे आपण 14च्या वर आणि 15च्या खाली या मुलींमध्ये आपण पूर्ण महाराष्ट्रभर आणि नागपूरभर आपण हा लॉन्च 9 तारखेला येथे आपण करणार आहे। त्याची नुकताच आता डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सची बैठक झाली। आज स्टेट टास्क फोर्सची पण बैठक आहे। CO साहेब होते, CS, DHO सगळे आमचे हेल्थ डिपार्टमेंट आम्ही बैठक घेतली। त्याच्यामध्ये ज्या प्रकारे आपण पोलिओचं वॅक्सिन देत होतो, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे 2 वर्ष पहिले MR वॅक्सिन आपण लॉन्च केलं होतं, तर त्याच प्रकारे आता हे HPV जे वॅक्सिनेशन केल्यामुळे महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सरचं प्रिव्हेन्शन होण्याकरिता हा लॉन्च आपण करणार आहे। यामध्ये जिल्ह्यातल्या पूर्ण ज्या शाळांमध्ये 14 ते 15 म्हणजे नॉट लेस दॅन 14 अँड नॉट एल्डर दॅन 15 म्हणजे 14 ते 15 वर्षातल्या मुलींना आपण हे जवळच्या आरोग्य केंद्रांवर त्यांना त्यांच्या पॅरेंटचा कन्सेंट घेऊन त्यांना आपण वॅक्सिनेशन आपण देणार आहे 9 तारखेपासून। आणि हे कॅम्पेन जवळपास 90 दिवस चालणार आहे आणि GMC, मेडिकल, RH, SDH, PSC इथे जाऊनच आपण त्या मुलींना आपण वॅक्सिन देणार आहे आणि यामध्ये पॅरेंटचं पण कन्सेंट आपल्याला घ्यावं लागणार आहे। तर दुसरा विषय आता जो आपल्या महसूल खात्याशी निगडित आहे आणि महसूल खातं हे नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जो माननीय महसूल मंत्र्यांनी लॉन्च केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर, याचा टप्पा 1 7 तारखेपासून आपण पूर्ण जिल्हाभर आपण लॉन्च करत आहोत। याच्यामध्ये आपण मंडळनिहाय नागपूर जिल्ह्यामध्ये जेवढे मंडळ आहे त्याच्यामध्ये टाइम टेबल दिलेला आहे। तर मंडळ स्तरावर जे पूर्व तयारी आहे ते 18 ते 5 मार्च पर्यंत करायची होती। ते आमची गावागावामध्ये सगळे आमचे लोक जाऊन तिथच्या लोकप्रतिनिधीला हाताशी घेऊन तिथच्या आमदार महोदयांना, खासदार महोदयांना सगळ्यांना घेऊन त्याची प्रचार प्रसिद्धी आम्ही केलेली आहे। त्याच्यानंतर मार्च मध्ये 2 मंडळामध्ये आपल्याला शिबिर घ्यायचं आहे, एक आहे 7 तारखेला, एक आहे 14 तारखेला। तर 7 तारखेची तयारी झालेली आहे। 7 तारखेला जवळपास 13 तालुक्यातल्या 13 मंडळामध्ये आपण हे कॅम्प आपण घेणार आहे। त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये 2 कॅम्प होणार आहेत, 10 एप्रिलला आणि 17 एप्रिलला। आणि मे महिन्यामध्ये आपण 2 कॅम्प घेणार आहे जे की शहरी भागासाठी राहील, म्हणजे काउन्सिल्स आपले जे नगरपंचायत नगर परिषद त्याच्यामध्ये 8 मे आणि शुक्रवार दिनांक 15 मे या 2 दिवशी आपण त्याच्यामध्ये घेणार आहे। आता हे घेत असताना त्या लोकांना आपण सोयी सुविधा कशावर कॅम्प आपण घेणार आहे ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो। याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे प्रलंबित फेरफार आहेत ते आपण निकाली काढणार आहे, म्हणजे नो पेंडन्सी, म्हणजे 15 दिवसामध्ये फेरफार झाला पाहिजे, झालाच पाहिजे। तर जे पेंडिंग असेल त्या दिवशी आपण ते निकाली काढणार आहे। दुसरं, अभिलेखामध्ये काही दुरुस्ती करायची असेल, माझं नाव चुकलं, माझ्या ठिकाणी माझ्या वडिलांचं नाव पाहिजे, वडिलांच्या ठिकाणी मुलाचं नाव, ते आपण दुरुस्ती करून घेणार आहे। त्यानंतर आमचे 17 सेवा आम्ही RTS राईट टू सर्व्हिस मध्ये देणार आहे। त्याचा आम्ही कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल, एज, नॅशनॅलिटी हे आम्ही आता फॉर्म भरून घेत आहोत आणि त्या दिवशी आम्ही ते निकाली काढून लोकांना तात्काळ त्यांच्या आपण दुरुस्ती देणार आहोत। त्यानंतर महसूल खात्याने जे NA रद्द केलेला आहे त्याचा आपण NA भरून घ्यायचा कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये करणार आहे। त्याचा दुसरा रिव्होल्युशनरी कायदा जो रद्द केलेला आहे तुकडेबंदीचा, ते तुकडेबंदीचा आपण त्याचा फेरफार आपण घेणार आहे। 1965 ते 2025 च्या काळामध्ये जे तुकडेबंदीचं उल्लंघन झालेलं आहे ते नियमाकुल करण्याचा आपण तिथे कॅम्प ठेवलेला आहे। त्यानंतर खूपदा सामूहिक क्षेत्र असल्यामुळे अडचण होतं, त्यामुळे पोट हिस्साचं पण आपण कॅम्प आपण घेणार आहे। त्यामध्ये आपण भूमी अभिलेख डिपार्टमेंटचं आपण त्यांचं हेल्प घेऊन ते आपण हे करणार आहे। त्यानंतर खूप वेळा भूसंपादन होतो परंतु सातबाऱ्यावर शासनाच्या खात्याचं नाव लागत नाही, त्यामुळे खूप ठिकाणी इलिगल विक्र्या होतात, मग कॉम्प्लिकेशन। त्यासाठी आपण कजाप ज्याला कमी जास्त पत्रक जे म्हणतो त्याचं पण आपल्याला त्याच्यामध्ये पण आपण कॅम्पमध्ये ते आपण घेणार आहे। आणि
या शिबिराच्या वेळेस सिंगल विंडो क्लिअरन्स राहील, ई मोजणी, ॲग्रिस्टॅग, PM किसान आणि नागरिकांचे काही तक्रार असेल तर तक्रारी आपण घेऊन पुढच्या 1 महिन्यामध्ये त्या तक्रारी आपण सॉल्व्ह करणार आहे. याचा पूर्वतयारी आपण ऑलरेडी तुम्हाला माहित आहे की पालकमंत्री महोदयांनी पण 2-3 तालुके लेवलला मीटिंग घेतली. मी आणि CO साहेबांनी पण पूर्ण आम्ही तालुके फिरून तिथे रिव्ह्यू प्लस तक्रार निवारण दिवस ते आपण हे केलं. त्याचंच हे आता मोठ्या लेवलला आपण वर्जन हे केलेलं आहे. याच्यामध्ये जिल्हा लेवलला कमिटी बनवली होती पालकमंत्री महोदयांची, स्टेट लेवलला पण रेव्हेन्यू मिनिस्टरच्या बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे आणि तयारी आज सकाळी मी 2 मंडळात जाऊन आलेलो आहे. दुपारी पण 2-3 मंडळामध्ये तयारी बघायला जाणार आहे. तर माझी एकच विनंती आहे की सगळ्यात लोकांच्या जवळचा डिपार्टमेंट महसूल डिपार्टमेंट आहे, कारण प्रत्येकाला रोज ना रोज महसूल डिपार्टमेंटची काम पडते. तर आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ऑलरेडी माझी सॉफ्ट कॉपी आपल्याला शेअर केलेली आहे की आज आणि उद्या थोडं जर आपल्या प्रिंट मीडिया राहो, इलेक्ट्रॉनिक मीडिया राहो की तुमचं यूट्यूब चॅनल्स राहो, त्याच्या माध्यमातून जर नागरिकांपर्यंत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला आपण बोलवलं आहे, आपल्या माध्यमातून जर नागरिकांपर्यंत जर पोहोचले तर जास्तीत जास्त लोक त्या कॅम्पमध्ये येईल, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त लोकांना आपल्याला तिकडे खऱ्या अर्थाने आपल्याला त्यांना मदत करायची आहे. काही आम्ही IC मटेरियल स्टेटनी आम्हाला दिलेले आहे, काही आम्ही स्वतः आम्ही बनवलेले आहे, ते आम्ही आपल्याशी शेअर करतो. थोडं माझी विनंती आहे की 7 तारखेचा कॅम्प आपल्याला सक्सेसफुली करायचा आहे. तर मंडळ लेवल आपण ठेवलं आहे, त्या मंडळामध्ये जेवढी गावं येणार, म्हणजे फॉर एक्झाम्पल एका मंडळामध्ये जवळपास 10 ते 15 गावं येतात, तर त्या गावातले लोक तिथे येऊन तो कॅम्प, म्हणजे त्यांना तालुक्याला पण यायची गरज नाही, जिल्ह्याला पण यायची गरज नाही, जवळच्या मंडळावर जाऊन ते आपलं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या आपण सुखरूप फास्ट ट्रॅकमध्ये आणि गतिमान पारदर्शक पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करण्याचा ठीक. याच्यामध्ये आम्ही एक नवीन हे करतो की आम्ही हेल्थलाईन सोबत घेतलंय आणि CO साहेबांना मदत घेतलंय, कारण खूप त्या ठिकाणी आता लोकांना घरकुलांना रेती पाहिजे, तिथं BDOची टीम राहील, मग घरकुल सँक्शन करायचं आहे, राशन कार्डचा विषय राहील, त्यासाठी आपण CO साहेबांच्या टीमलाही, ZPच्या टीमलाही त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह केलेला आहे, जेणेकरून हे सगळ्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन करून आपण ते कॅम्प सक्सेसफुल रीतीने आपण करणार. थँक्यू. हा आहे आमचं 98% आमची डिलिव्हरी 99.2% देतो. मी माझ्या डिपार्टमेंट देऊ शकतो. आमचे 17 जे आहे ते आमचं 99.24 डिलिव्हरी आहे, ते देतो आम्ही तुम्हाला, कारण त्याच्यामध्ये शिक्षा आहे, त्यामुळे आम्हाला द्यावंच लागतं, आम्ही देतोच. त्यांचं ते राहणार आहे, पण कोणत्या मंडळात जाईल ते सरप्राईज राहील. त्यांनी सांगितलं आहे ते कोणत्याही मंडळामध्ये कुठेही कोणत्याही जिल्ह्यात कुठेही जाऊ शकतात. त्यामुळे आमचं सगळीकडे जे 13 तालुक्यात 13 मंडळ आहेत, सगळीकडे आमची तयारी जोरात सुरू आहे. मंत्री महोदय कुठेही गेले तरी आमची तयारी पूर्ण आहे. नाही ते सांगतो आता टार्गेट काही, फॉर एक्झाम्पल काही गोष्टीमध्ये आपण टार्गेट ठरवू शकतो, काही गोष्टी ठरवू शकतो. फॉर एक्झाम्पल कास्ट सर्टिफिकेट, आता मला माहित आहे की OBC SC ST चे किती विद्यार्थी कोणत्या शाळेत आहे, तर ते आम्ही टार्गेट ओरिएंटेड करू, म्हणजे सॅच्युरेशन मोडवर, म्हणजे जेणेकरून जेव्हा परीक्षा होईल आणि तेव्हा गर्दी होणार नाही, दलालांचं आम्हाला रोखण्यामध्ये त्याच्यामध्ये सक्सेसफुल होईल. फॉर एक्झाम्पल दुसरं आहे की फेरफार, ते टार्गेट ओरिएंटेड राहील. पण काही गोष्टी टार्गेट ओरिएंटेड राहू शकत नाही, कारण एज काढायचं आहे, नॅशनॅलिटी करते, टार्गेट आपण ठरवू शकत नाही. कुणाला आवश्यकता आहे, ज्यांना आवश्यकता त्यांनी अर्ज करावा, आम्ही करून देऊ. तलाठी, मंडळाधिकारी, तहसीलदार आणि जिल्ह्यावरून आम्ही 13 मंडळासाठी 13 नोडल अधिकारी, आमचे डेप्युटी कलेक्टर आम्ही ठरवले आहे. मी एका तालुक्यात जाईल, ॲडिशनल कलेक्टर एका तालुक्यात जाईल, डेप्युटी कलेक्टर लँड रेव्हेन्यू एका तालुक्यात जाईल, CO साहेब एका तालुक्यात जाईल, सगळे आम्ही वरिष्ठ अधिकारी पण त्या तालुक्यात ठाण मांडून राहू. नाही याच्यामध्ये काल आता तुझा प्रश्न घेऊनच टाकतो मी. SBL कंपनीमध्ये जो स्फोट झाला त्याच्यामध्ये ते 25 केजीच्या वरचं असल्यामुळे ते पेसो आणि डिशकडे येत असतं. 25 किलोच्या खालचे आम्ही ऑलरेडी जेव्हा घटना घडली होती, मी स्वतः कमिटी बनवून आम्ही त्या बंद करून टाकल्या. आता 25 किलोच्या वर ज्या पेसोच्या अधिक पत्त्याखाली येते तर ऑलरेडी त्याची इन्क्वायरी झालेली आहे आणि CM सरांनी आणि पालकमंत्री महोदयांनी मीटिंग घेऊन ते सांगितलेलं आहे की या सगळ्या ज्या पेसो खालच्या ज्या कंपन्या आहे त्याचं काहीतरी नवीन SOP बनवायला पाहिजे. त्याचं डायरेक्शन त्यांनी विभागीय आयुक्त मंडळाला पण दिलेलं आहे. ते कमिटी बनवून काय करेक्शन्स करू शकतो, काय नवीन SOP आपण त्याच्यामध्ये आणू शकतो. आता इमिजिएटली जे घटना घडली त्याच्यामध्ये कम्पेन्सेशन आपण ऑलरेडी देऊन टाकलेलं आहे, त्यांचे पोस्टमॉर्टम आपण करून त्यांचं अंत्यविधी सुद्धा केलेला आहे, कंपनी बंद केलेली आहे. परंतु फ्युचरमध्ये असं न होण्यासाठी पेसो आणि डिशला अजून काही SOP बनवता येईल का, त्याच्यामध्ये काही ॲडिशनल चेकलिस्ट टाकता येईल का, ते अभ्यास करण्यासाठी आम्हाला सांगितलेलं आहे. कारण हे पेसोचा ऍक्ट सेंट्रल असल्यामुळे त्यांची आपल्याला मदत लागणार आहे आणि डिझास्टर ऍक्टमध्ये आपण काही अटी शर्ती घालू शकतो काय,
त्याचा पण आपण विचार याच्यामध्ये करणार आहे. मी ते सांगतो, यासाठीच मी बैठक 9 तारखेला लावलेली आहे. त्यांचं आपण इनपुट घेऊ, सगळं घेऊन मग एक SOP आपल्याला बनवावं लागेल, कारण याच्यामध्ये टीम एफर्ट लागणार आहे. जर फ्युचरमध्ये आपल्याला प्रिव्हेंट करायचं तर इट विल बी अ टीम एफर्ट. या डिपार्टमेंटचं काम, त्या डिपार्टमेंटचं काम, प्रायमरी डिपार्टमेंट पेसो आणि तुमचा डिश राहीलच, परंतु त्यांना कलेक्टर ऑफिसकडून काही मदत लागते का, पोलिसांकडून काही मदत लागते का, डिझास्टर डिपार्टमेंट काही मदत लागते, आपण करून कंबाईंड एक काय करता येईल त्यांना सजेशन आपण देणार आहे त्याच्याकडून. कारण आपल्याला सीएम साहेबांनी ऑलरेडी काल जेव्हा ऑरेंज सिटीला प्रेस घेतली, त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की त्यांना जर केंद्रात बोलायचं तर केंद्रातही बोलणार आहे, पण काय सुधारणा करायची असेल, तुमचे काय इनपुट असेल तर तुम्ही पण ओपन आहे, ते देऊ शकता. कंपनीकडून मृतकांना 75 लाख, स्टेटकडून 5 लाख आणि सेंटरकडून 2 लाख असे 82 लाख त्यांना आपण 75 लाखाचे चेक मिळालेले आहे. त्यांचे वारस वगैरे पकडून 5 लाखाचं पण त्यांच्या अकाउंटला चाललं जाईल. नाही, मी तेच सांगतो ना, आता त्या ऍक्टमध्ये आता, कारण त्याच्यामध्ये प्रकरण असं आहे की आता एक्सप्लोजिव्हचा हा जो इंडस्ट्री आहे वाढलेली आहे. सीएम सरांनी हे सांगितलं की कशा प्रकारचं ऑटोमेशन करता येईल का, जेणेकरून ह्युमन आणि एक्सप्लोजिव्हचा इंटरफेस कमी होईल. ज्या ठिकाणी रिस्क आहे त्या ठिकाणी जर ऑटोमेशन केलं तर जीवितहानी कमी होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये तसंही काही सजेशन करता येईल, तेही आम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करू. परंतु सध्या आमचं मागे 3 दिवसापासून आमचं हेच आहे की इमिजिएट क्रायसिस आपल्याला दूर करायचं, कारण महत्वाचं होतं ते बॉडी रेस्क्यू करणे, इंज्युअरचं ट्रीटमेंट देणे. आणि आता मंडेला आम्ही मीटिंग लावलेली आहे, त्याच्यामध्ये बघू काय होतं. तर लुकआउट करत आहे, ते अपडेट मी पोलिसांकडून घेऊन आपल्याला देतो. थँक्यू. हां, नाही, त्याच्यामध्ये पहिलं आहे की जिथं ते अटकलेले आहे त्या मिडल ईस्टमध्ये, तिथं लोकांना आणण्यासाठी आपण नंबर ऑलरेडी दिलेले आहे. आणि रोज आम्हाला 1-2 मेसेज येत आहेत की हा माझा मुलगा अटकलाय, तर ते आपण एम्बसीला आपण कळवत आहोत, त्यांची येण्याची सोय आपण करत आहोत. बहुतेक एक फ्लाईट आलेली पण आहे मुंबईला, तर ते त्यांचं रेस्क्यूचं हे चालू आहे. पहिले आपलं इमिजिएटली आहे की ह्युमन रेस्क्यू, मग आयात निर्यातीवर ते आता गव्हर्नमेंट बघत आहे. आणि आम्ही पण त्याच्यामध्ये इनपुट देऊ. दुसरं एक होतं की पेट्रोल डिझेलचं कमतरता, तसं काही नाही. मी ऑलरेडी पेट्रोलियम कंपनीशी बोललेलं आहे, आपल्याकडे मुबलक साठा आहे, पॅनिक करण्याची कसलीच गरज नाही. नाही, ऑलरेडी आम्ही ऑलरेडी केलेलं आहे. मी ऑलरेडी 2 बार बंद केले, एक पोलिसांनी केलेला आहे, मी 2 बंद केलेल्या व्हायोलेशन मध्ये. त्याच्यामध्ये टेरेस बारची परवानगी कॉर्पोरेशन कडून दिली आहे की नाही ते तपासायला लागले. कॉर्पोरेशननी पण ते मोहीम घेऊन 2-3 रेस्टॉरंट बंद केलेले आहे. सध्या एक्साइज डिपार्टमेंट टेरेस बारची परवानगी देत नाही, आपण फक्त FL3चं लायसन्स देत असतो. जर ते सगळे अटी शर्ती मान्य असेल तर आपण देत होतो. जे आम्ही दिलेले आहे ते आम्ही ओपन रूफला दिलेले नाहीये, ते खालच्या मजल्याला आपण दिलेले आहे. जर आम्हाला ते लक्षात आलं की इलिगल तुम्ही देत असेल तर आम्ही ते बंद केलेले आहे. आणि आमची टीम कुठे सुरू आहे सांगा, मी बंद करतो. बंद केलेलं आहे आम्ही ऑलरेडी, आता सुरू नाहीये. माझ्या हिशोबाने बंद केलेलं आहे ते. मागच्या 1 महिन्यापासून आम्ही रेग्युलर कडक कारवाई केल्यामुळे आता एकही सुरू नाहीये. सुरू असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, त्याच्यावर कारवाई पक्की होईल. कारा न्यूज के लिए सचिन झोड़ाबे की रिपोर्ट. प्राइम एक्सोटिका सैलून अब धर्मपेट में, जहां लग्जरी, केयर और ब्यूटी मिलकर बनाते हैं एक परफेक्ट एक्सपीरियंस। यहाँ हर सेवा है प्रीमियम। हमारे सिग्नेचर कोरियन हेयर स्पा, टिफनीज हेयर केयर और स्किन केयर के साथ प्राइम एक्सोटिका, जहां हर कदम पर मिलता है लग्जरी का एहसास और हर क्लाइंट को मिलता है घर जैसा प्यार। पायल मंधारी द्वारा स्थापित प्राइम एक्सोटिका सिर्फ एक सैलून नहीं बल्कि है खूबसूरती और आत्म देखभाल का प्रीमियम ठिकाना। विजिट एस प्राइम एक्सोटिका नियर शिवाजी नगर, धर्मपेट, अपोजिट Starbucks, Nagpur. Luxury that feels like home.